बसला काय ना फेकू नको ना. धन्यवाद. भाजीपाला सुनील भाजीपाला घे. भाजीपाला खिचडी बनवायची आहे आपल्याला. खिचडी गिलास सुनील पाणी घ्यायला गिलास. अरे हे घ्या देशी गहू घ्या. देशी गहू. आता फुटलं पोता तर वांदे होईल. हे पवन उचल टाकते. आमचे राठोड हर्षल भाऊ हे आता हॉल धुत आहे. तर मित्रांनो सर्वात प्रथम तर आपल्याला स्वच्छता महत्वाची आहे. त्याच्यामुळे NSSच्या पहिल्या कॅम्पची सुरुवात आम्ही स्वच्छतेने करतो. पाठीमागे आणि हे बघा हर्षल आपले राठोड साहेब हर्षल भाऊ स्वच्छता अभियान राबवत आहे. तर येतं हे एरंड्याचा ह्या आमचा स्टेज राहणार आहे. विशालदादा आणि हर्षल भाऊ आणि तसेच आशिष भाऊ कार्तिक भाऊ हे आमचे स्वच्छता अभियान राबवत आहेत. आता आम्ही एरंड्याला आलो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आम्ही आलो तर एरंडा येते. तर एक आताच रूम एक साफ केली, अजून आपल्याला साफ करायचं आहे. तर NSSचा कार्य म्हणजे आपली स्वच्छता अभियान आणि तसेच विविध क्षेत्रात आपले काहीतरी कार्य आपले बाहेर आणि आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा NSSचा एक अतिशय महत्त्वाचा राबवण्याचा कार्यक्रम. तर आमचा 7 दिवसीय श्रमदान कॅम्प राहणार आहे. तर आताच आम्ही हॉल धुतला, ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण क्लिपा दाखवल्या. आणि आजचा रात्राचा आणि पूर्ण आपण जे काही गावातील लोकांशी चर्चा करणार आहोत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू. तर NSSचा हा श्रमदान शिबिर आपण एरंडा गावी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथं राबवत आहोत. आणि हा दिवस आहे मित्रांनो कॉलेजचे की एन्जॉय करायचे. आमचे मित्र आशिष भाऊ आणि कार्तिक भाऊ संपूर्ण हॉल धुवून काढत आहे. तर झाडून काढण्याचा काम माझ्याकडे होता, तर मी झाडून काढलं. त्यानंतर आशिष भाऊ आणि कार्तिक भाऊ संपूर्ण हॉल धुवून काढत आहे. तर NSSचे कार्य म्हणजे साफसफाई, ते असे भरपूर कार्य आहे. तर त्याच्यातला हे एक आपला प्रमुख कार्य बघायला मिळेल आपल्याला. सर इकडं सर. हा झटका मित्रांनो. मीठे टाकला उठम काय करू तर गाईज हे आमच्या संध्याकाळची सोयी. सबस्क्राईब भावांनो, आपला पवन एवढी मेहनत घेते व्लॉगसाठी, तर त्याच्या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप मदत करा त्याला, म्हणजे त्याचं चॅनल खूप व्हायरल पाहिजे. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो. मुझे नहीं पता. हर्षल भाऊ, कशा प्रकारे खिचडीचा स्वाद असणार आहे आपला? हे बघा, सर्वात प्रथम तर आपल्याला जेवणाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे आज पहिला स्वयंपाक आम्ही खिचडी बनवतोय. तिकडे सगळं साहित्य आणि आमच्या सगळ्या मित्रांनी मटेरियल खिचडीला काय काय लागते सगळं त्यांनी टाकून दिलं. आता माझी ड्युटी मी करतोय. तो पवन भाऊंच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. चांगले चांगले कंटेंट दिले. मला येत नाही, तुम्ही कशाला खाऊ.
एवढे दे. ते काय पाणी भरून नाही शुद्ध. रेड लसण काय नाही. हर्षल भाऊ, मसाल्याचा स्वाद कशा प्रकारे असणार आहे आपल्या आजच्या? स्वाद वगैरे काही नाही, सगळं खेळ मसाल्यावर निर्भर आहे. म्हणून हिशोबशीर सगळे मसाले टाकून आपण खिचडी बनवणार आहे. हर्षल भाऊचं म्हणणे आहे की हिशोबशीर खिचडी असणार आहे. आणि आशिष भाऊ इकडं आपले खिचडीचे सध्या काहीतरी फिरवत आहे. आज आपल्याला काही जमत नाही स्वयंपाक, मसाला भात बनवत आहे हर्षल भाऊ. आशिष भाऊ आणि आपले मित्र संकेत आणि विवेक भाई आलेले होते आपल्या किचन वाट्यात. तर संकेत भाऊ काय म्हणसाल आपल्या चॅनलला? अद्रक ते कुठे आहे? लसण कुठे आहे? लसण टाकणार की अद्रक टाकू काही? आणि तिथे खूप करमली म्हणजे कॉलेजचे दिवस आहे, एन्जॉय करायचे. काय नाही आपल्या कॉलेजला एन्जॉयमेंट नसतो, तर कॅम्प वगैरे मला खूप इच्छा होती. आणि पवनच्या चॅनलला सपोर्ट करायला एवढी इच्छा नाही, दुसरं काही. थँक्यू. आपल्यासोबत माझे वर्गमित्र आणि माझे क्लास मित्र जे आपल्याला 11वी तर 12वीपासून असणारे राज आणि सुनील आणि आदित्य आणि गणेश हे आहेत. तर मित्रांनो, आमच्या खिचडीचा हा जे काही फोडणीचा प्रोग्राम आहे, खिचडीचा जे फोडणीचा कार्यक्रम आहे ते आटपत आलेला आहे. हर्षल भाऊ आता बहुतेक टमाटे कांदे लसण वगैरे ते सगळं टाकलेलं आहे आणि आता चालू आहे. पाणी 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 रेडी काढा. एवढी दे. थोडी मेहनत लागते काही, पण मित्रांनी खाल्ल्यानंतर बरं पण वाटते. आज आपण हर्षल भाऊच्या हातची पहिल्यांदाच काहीतरी भाजी खात आहोत. उडवल्यापर्यंत पाणी नाही वर सरकलं. तर आमचा पहिला दिवस आहे. तर पवन सध्या ते मिरची कापत आहे, तर मीनं मोबाईल घेतलेला आहे. मित्रांनो, मिरची कापायचं माझे अस्त्र शस्त्र बघू शकता तुम्ही. आपला शास्त्र ब्रह्मास्त्र विचारू. आणि हर्षल दादा आमच्या आचार्य आणि आमचा आज पहिल्या दिवस आहे. तर उद्या उद्घाटन आहे आमचं कॅम्पचं, NSS कॅम्पचं उद्घाटन आहे उद्या. दिवस पहिला उद्या. तर आम्हाला काही 7 दिवस राहायचं इथं, ते स्वतःच करावं लागेल सर्व. नाही, उद्यापासून आचार्य वाटते पवन सर, उद्यापासून आचार्य आहे का आपल्या इथं? उद्यापासून पोळी वगैरे करायला बाया आता आणि भाजी वगैरे करायला आम्हीच आहोत. आणि आमचे मेन करता धरता आमचे आचार्य हर्षल भाऊ आता. आणि जे NSS जे कार्य आहेत का ते स्वतःहूनच करून करायला लागते ना, लोकांना दर्शवावं लागते. तर ते आमचे NSS चे कार्य आहेत. तर आम्ही स्वतःच करणार आहोत. फक्त पोळ्या लाटायला बाया बोलवले तर आम्ही आज तर कोणीच नाही, आज आम्हीच करायलो. भजेची तयारी चालू आहे भाऊ, भजेची तयारी चालू आहे. आणि आमचे अस्त्र शस्त्र बघा. तर आमचा विशाल लोंढे आमचा सिनियर, तर त्याला 2 वर्षाचा अनुभव आहे कॅम्पचा. तर तुम्हाला सांगा आम्हाला थोडंसं कॅम्पबद्दल. थोड्या वेळात सांगा. टपला टपला टाक. एवढा टाकायला बी आता जिलेब्याच करायला. हां, जिलेब्याच करायला आता. हाय रे शेव. अब एवढी एवढी आलू मुंडी.
हा आपला पवनाचा भजे काढत आहे आणि त्या भाऊ विशाल भाऊ BSc वाले, पवन भाऊ BCom वाले. आणि आमचे सर आनंद घेत आहे खिचडी आणि भजे. खिचडी रेडी, भजी चालू आहे. विचार सर. पवन भाऊ आपला ब्लॉगर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।